निश्चितपणानं काल महाशिवरात्रीचा मुहूर्त होता, तेव्हा असं आम्हाला वाटलं होतं की आज मार्केटमध्ये 200-300 पेट्या येतील, कारण गेल्या वर्षी ह्या वेळेला जवळजवळ 500 पेट्यांची आवक चालू झाली होती. परंतु यंदा तशी परिस्थिती नाहीये. आज जर सगळ्या कोकणातला जर आपण विचार केला तर 90 ते 100 पेट्याची आवक सध्या मार्केटमध्ये चालू झालेली आहे. तेव्हा यंदा आंब्याचं पीक जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की यंदा थंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये पडली. सुरुवातीला पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला, त्याच्यामुळे आंब्याची फूट जी आहे ती लेट चालू झाली आणि थंडी भरपूर असल्यामुळं आणि थ्रिप्सचा फार मोठ्या प्रमाणामध्ये रोग आलेला आहे. नंतर हॉपर्सचा फार मोठ्या प्रमाणावर अटॅक झालेला आहे. त्याच्यामुळे यंदा आंब्याचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 70 ते 80% घटलेलं आहे. आणि आंब्याच्या सीझनचा जर आपण विचार केला तर आता दिवसा आड मार्केटमध्ये 5-50 पेट्या ह्या दिसणार आहेत. परंतु खरा रेग्युलर आंबा जो आहे तो 10 ते 15 मार्च नंतरच चालू होणार आहे आणि 15 ते 20 एप्रिल नंतर आंब्याचा सीझन हा जोरामध्ये चालेल. परंतु तो जोरामध्ये किती चालेल हे आजही आपण सांगू शकत नाही, कारण असं आहे की आजही आंब्याच्या या छोट्या छोट्या ज्या कण्या आहेत ते जर गरमी जर वाढली तर त्या सुद्धा पिवळ्या होऊन पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सीझन एप्रिल महिना मे महिना कसा चालणार आहे ते आजही आपण सांगू शकत नाही. परंतु आता सध्या आपल्या कोकणातल्या हापूस आंबा हा मार्केटला दिसायला लागलाय. सध्या आंब्याचे जे दर आहेत तो लहान माल किंवा छोटा माल जो आहे तो 1500 रुपये डझनाने जातो आणि मोठा माल जो आहे तो 2500 रुपये डझनाने सध्या होलसेल मार्केटला त्याचा व्यापार चालू आहे. आणि तोच माल जर रिटेलमध्ये आपण जर बघितला तर 3 ते 4500 रुपये डझनाने तो माल तयार करून विकला जातोय. सध्याचे ह्या कोकणातल्या हापूस आंब्याचे रेट सध्या हे आपल्या मुंबई मार्केटला चालू आहे. परंतु सध्या रिटेलमध्ये जो माल दिसतोय त्याच्यामध्ये केरळचे आंबे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये यायला चालू झालेले आहे. मुंबईमध्ये सध्या गेल्या 2-3 महिन्यापासून केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबा येतोय. आज सुद्धा केरळमधनं जवळजवळ 500 ते 600 क्रेट आंब्याचे आज मार्केटमध्ये विक्रीला आले आणि त्याचा जो बाजारभाव आहे तो 300 रुपयापासून तर 550 ते 600 रुपये किलो या भावानं तो माल विकला जातो.